तर हाय हॅलो मंडळी. तर आपला हा आजचा व्लॉग आहे स्पेशल कन्यापूजनसाठी. पण हे कन्यापूजन आहे माझ्या मोठ्या ताईच्या घरी आणि त्याच निमित्ताने होणारी आमच्या बहिणींची भेट. आणि मायराला कन्यापूजनसाठी घरी जेवायला बोलवलेलं असल्यामुळे तिला मी छानपैकी तयार करत होते आणि तयार झाल्यानंतर एकदम छान एकदम छोट्याशा लक्ष्मीसारखी दिसत होती. पण खऱ्या आयुष्यामध्ये खरंच आमच्या घरातली आमची लक्ष्मीच आहे तू. आणि त्यानंतर लगेच निघालो आम्ही मोठ्या ताईच्या घरी जायला. मोठ्या ताईचे घर थोडं लांब असल्यामुळे गाडीवर गेलो. एक 15 मिनिटात आम्ही तिकडे पोहोचलो. 15 मिनिटाचं अंतर आहे माझ्या ताईचं माझ्यापासून. घरी गेल्यानंतर बघितलं तर ताईची तयारी चालली होती. तोपर्यंत मी देवीच्या पाया वगैरे पडले. तिने छानपैकी देवीची पूजा केली होती. तिचे 9 दिवसाचे 9 उपवास होते, त्यामुळेच तिने कन्यापूजन ठेवलं होतं आणि तिने आम्हालाही घरी जेवणासाठी बोलवलं होतं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती करायला घेतली. आरतीचा टाईम झाला होता, त्याच्यामुळे सगळ्या छोट्या छोट्या मुलींना बोलवलं आणि मग सगळ्यांनी आम्ही मिळून छानपैकी आरती केली. खूप छान वाटलं आरती करताना, पण खूप प्रसन्न वाटलं. त्यानंतर माझ्या बहिणीने सगळ्या कन्यांना बोलवलं. आज त्या कन्या आपल्या लक्ष्मी रूप आहेत. त्यांच्या पाय धुवून त्यांच्या पायावरती हळदी कुंकू व्हायचे असतात. मायराची पण सुरुवात केली. मायराच्या पण पायावर पाणी वगैरे टाकलं. तो मायराच्या मनात धडपड वेगळीच, भाऊ माझ्या पायाची डिझाईन काढते का काय. माझ्या बहिणीने खूप हळू तिचे पाय धुतले आणि हळदी कुंकू वाहिलं. सगळ्या मुलींचे पाय धुतले, त्यांना हळदी कुंकू वाहून त्यांना हळदी कुंकू लावलं आणि त्यांना जेवण दिलं. सगळ्या मुली खूप गोड होत्या, खूप हसमुख आणि एकदम शांतपणे जेवण केलं त्यांनी. त्याच्यानंतर माझ्या बहिणीने सगळ्यांसाठी भेटवस्तू आणली होती आणि ती भेटवस्तू म्हणजे टिकल्याचं पाकिट आणि हेअरबँड होता. पण प्रत्येक लहान मुलीचा लहानपणीचा आवडता कलर म्हणजे पिंक कलर. याच्यावरून त्या सगळ्या मुली बोलत होत्या मला पिंक कलर, मला पिंक कलर. पण कसं बसं बहिणींनी सगळ्यांना मनवलं आणि सगळ्यांना खुश केलं. अशा प्रकारे तिचं कन्यापूजन एकदम छानपैकी पार पडलं. त्यानंतर जाणार होते माझ्या 2 नंबरच्या बहिणीकडे. तिच्याच बाजूला माझी दुसरी अजून एक बहीण राहते. ती एक रात्र मी माझ्या दुसऱ्या बहिणीच्या घरी राहिली. त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर तिने छानपैकी गरमागरम नाश्ता पोहे बनवले होते. तरीवाले पोहे, ते फर्स्ट टाईम मी खाणार होते. पण आयता नाश्ता आपल्या बहिणीच्या घरी भेटतो म्हटल्यावर तो छानच लागतो आणि ती खूप हेल्दी गोष्टी बनवते आणि गेल्यानंतर खूप आवडीने देते त्या खायला. म्हणूनच म्हटलं जातं की बहिणीचं घर म्हणजे दुसरं माहेर असतं. आणि तिच्याकडे आल्यानंतर ती मला काही कुठल्याच कामाला हात लावू देत नाही, सगळं तीच करते. खरंच बहीण म्हणजे दुसरी आई असत नाही. संध्याकाळी लगेच मग तिला बोलले आपण जाऊया गरबा बघायला. तिने घेतलं जेवण वगैरे बनवायला, कारण की आज 12 वाजेपर्यंत गरबा होता. तर लेट होणार असल्यामुळे माझ्या बहिणीने लगेच जेवण बनवायला घेतलं. ती बोलली जेवण वगैरे करूनच जाऊ, म्हणजे काय रिलॅक्स राहू, जेवणाची पण टेन्शन नाही आणि येताना उशीर झाला तरी काही टेन्शन नाही. मग तिने सगळं जेवण वगैरे बनवून घेतलं. वालेचं कालवण म्हणजे बिरडं पण बोललं जातं ह्याला. आणि छान गरम गरम भाकऱ्या केल्या. खरंच माझी बहीण मला खूप आवडते. कधीही माझ्यावरती रागवली तरी पुन्हा ती माझ्याशी बोलते, मला सपोर्ट करते, मला समजून घेते. एवढ्या प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा तिने मला एकही काम दिलं नाही, मला आरामच दिला. म्हणून खरंच बहिणीचं घर म्हणजे खरंच दुसरं माहेर असतं. जोवर बहीण आहे तोवर हे प्रेम आपल्याला भेटतच राहणार. नंतर लगेच आम्ही जेवलो आणि पटकन निघालो गरबा खेळायला, कारण की आम्हाला गरबा खेळायचा होता 12 वाजेपर्यंत असल्यामुळे. तिकडे पोचल्यावर तर खूप छान वाटलं, पण गरबा हा कुठल्या प्रकारचा होता आम्हाला कळलं नाही. वेगळ्याच पद्धतीत खेळत असल्यामुळे आम्हाला हसायला येत होतं. आम्ही काही खेळलो नाहीत. मुलांना दिला एन्जॉय करायला, मुलांना सोडलं. मुलं मस्तपैकी डान्स करत होते, खेळत होते, नवीन नवीन स्टेप शिकत होते. आम्ही दोघी साईडला उभे राहून गंमत बघत होतो सगळी. जसा गरबा संपला तशी एकदम मस्त गाणी वाजायला लागली. मग काय आम्हाला पण राहावलं नाही, आम्हाला आला जोश. आम्ही घुसलो ना मग नाचायला. एकदम 5 मिनटं नाचल्यावर अशा उड्या मारल्यावर एकदम भारी वाटलं. बहिणीला पण राहावलं नाही, ती प्रेग्नंट असून तिचं पण मन झालं की नाही थोडंसं तरी नाचावं, मग ती पण नाचली. अशा प्रकारे कन्यापूजनच्या दिवशी आम्ही बहिणी भेटलो, खूप एन्जॉय केला. मला खूप छान वाटतं माझ्या बहिणींकडे जायला. माझ्या दोन्ही बहिणी खूप चांगल्या आहेत, मला खूप सपोर्ट करतात, मला समजून घेतात, खूप चांगल्या आहेत.